20 घरगुती उपाय। एक कोबीची भाजी बनवताना त्यात थोडे विनेगर आणि साखर टाकल्यास भाजीचा रंग एकसंध राहील आणि चवही मस्त होईल. 2 डाळ पकोडे बनवताना तेलात 1 चमचा तूप टाका. तेलाचा वापर कमी होईल आणि पकोडे कुरकुरीत होतील. 3 बेसनाच्या पिठात 1 चमचा लोणचे मसाला टाका. पकोडे चविष्ट आणि कुरकुरीत होतील. 4 कचोरीसाठी पीठ मळताना त्यात थोडी साखर घातल्यास कचोरी चांगली फुलेल. 5 भटुराच्या पिठात उकळलेला बटाटा मसाला घाला. भटुरा स्वादिष्ट होईल. 6 गुळाचा किंवा साखरेचा पाक बनवताना त्यात थोडे तूप किंवा बटर घालावे. पाक भांड्याला चिकटणार नाही. 7 कच्चा कोळसा फ्रीजमध्ये ठेवल्याने दुर्गंधी येत नाही. 8 बिस्किटे कुरकुरीत ठेवण्यासाठी डब्यात 1 चमचा साखर टाका. बिस्किटे जास्त काळ कुरकुरीत आणि ताजी राहतील. 9 कस्टर्ड बनवताना साखरेसोबत थोडा मध घातल्यास चव आणि सुगंध दुप्पट होईल. 10 कोथिंबिरीचा रस डोक्यावर टक्कल पडलेल्या ठिकाणी लावल्यास डोक्यावर केस यायला सुरुवात होते. 11 कोबीची भाजी बनवताना त्यात ब्रेडचा तुकडा टाकल्यास कोबीचा उग्र वास निघून जाण्यास मदत होते. 12 बटाटे किंवा अंडी उकळताना त्यात थोडे मीठ टाकल्यास ते तुटत नाहीत. त्यासोबत चव देखील चांगली लागते. 13 पावभाजी करताना त्यामध्ये थोडेसे बीट किसून घालावे. यामुळे पावभाजीला छान रंग येतो. 13 हिवाळ्यात खोबऱ्याचे तेल घट्ट होऊ नये म्हणून त्यात कॅस्टर ऑइलचे थेंब टाका आणि चांगले हलवून घ्या. 15 पुरण शिजवताना डाळीबरोबर 1 मूठभर तांदूळ घालावे म्हणजे पुरण चांगले घट्ट होते. 16 घरी काढलेले तूप जर छान कणेदार व्हायला हवे असेल तर काढताना त्यामध्ये 1 कण आपले नेहमीचे मीठ टाकायचे आणि नंतर कळवून झाल्यावर त्या भांड्यावर झाकण ठेवायचे गरमच असताना. 17 चहा उकळताना दूध घातल्यानंतर चहा ओतू जाऊ नये म्हणून त्यात गाळणी घालून ठेवावे. चहा कितीही उकळला तरी भांड्याबाहेर येणार नाही. 18 पुऱ्या खुसखुशीत होण्यासाठी कणिक मळताना पिठात थोडीशी तांदळाची पिठी घालून मळावे. 19 बटर वापरताना बाहेरच्या पॅकेट बंद बटर वापरणे टाळावे किंवा एखाद्या चांगल्या ब्रँडचे बटर वापरावे. शक्य असल्यास घरी बनवलेले बटर वापरल्यास उत्तम. 20 काळ्या मसाल्याचे वाटण करताना खोबरे हे जळेपर्यंत भाजू नये. हलके हलके भाजल्यास त्या भाजीला कडवट चव येत नाही.